छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुट्याला गेले होते. सुरतनी यांना लुटलं. महाराजांनी सुरत लुटून आणली होती. हे सुरतनी यांना लुटलं. पण तुम्ही सुरतला पण गेला होता आणि सुरतवरून परत आलात. तुम्हाला सुरत आवडली नाही का? प्रश्नच नाही. कसं असते, आम्हाला पक्षाची प्रामाणिक राहायचं. उद्धव साहेबांनी, तुम्हाला प्रामाणिक सांगतो, त्यावेळेस उद्धव साहेबांनी मला जर उमेदवारी दिली नसती तर मी अपक्ष उभा राहिलो नसतो, निवडूनही कदाचित झालो नसतो. आणि भरत शेटना दिली नसती तर भरत शेट्टी काही अपक्ष उभे राहिले नसते, निवडून नसते आले. हे उद्धव साहेबांची मेहरबानी आहे. मी काय हे सर्व आहे ते भरत शेट्टी सांगा की त्यावेळेस उद्धव साहेबांनी मला नाही भरत शेट्टी एवढं सांगा, आमचे ज्येष्ठ बंधू आहेत, की उद्धव साहेबांनी त्यावेळेस उमेदवारी दिली नसती तर मी अपक्ष लढलो असतो, निवडून आलो असतो. एवढं त्यांनी सांगा. मी काय बोलतो, सगळ्यांच्या घरी त्याच परी आहेत, वेगळ्या काही नाही आहेत. ज्या ज्या वेळेला पक्षाचा जो मनुष्य काम करतो, पक्षाचा माणूस काम करतो, त्याला ते उमेदवारी देणं, निवडून येणं हे सगळं आहे. हे काय त्याने केलं म्हणजे आम्ही पण त्यात मेहनत केलेली आहे. असं नाही किंवा त्यांनी उमेदवारी दिली म्हणजे आम्ही घरी बसून निवडून आलो. मेहनत यांनी केली असते नाही. खासदार शाखा प्रमुखांनी निवडून आणण्याची मेहनत केली. 100% आम्ही त्याला विसरलेच नाही ना. म्हणून तर लोकांनी 3-3